बिग बॉस मराठी 5वा सीझन सुरू होऊन 27 दिवस उलटले आहेत. घरात स्पर्धकांचा जोरदार ड्रामा सुरू आहे. कोण उगाच काहीतरी बडबड करतं तर कोणी विनाकारण भांडण उडवतं. कधी वाद, कधी मैत्री बिग बॉसच्या घरात सतत पाहायला मिळते. आत्तापर्यंत स्पर्धकांच्या वागण्यावरून प्रेक्षकांनी काहींचं कौतुक केलं तर काहींना जोरदार ट्रोल देखील केलं. आज होणाऱ्या भाऊच्या धक्क्यात रितेश भाऊ जान्हवीला तिची जागा दाखवणार आहे. याचा प्रोमो आऊट झाला असून जान्हवीला आज बाहेरचा रस्ता दाखवणार असल्याचं दिसतंय. बिग बॉस मराठीच्या या आठवड्यात जान्हवी पॅडी दादांना म्हणाली होती, आयुष्यभर ॲक्टिंग केली, आता इथे येऊन ओव्हर ॲक्टिंग करताय. त्यावर जान्हवीला सुनावत रितेश भाऊ म्हणाला, जान्हवी, तुम्ही बिग बॉस मराठीच्या इतिहासातील एक वाईट सदस्य आहात. कोणत्या गोष्टीत किती पर्सनल जावं याचं लिमिट असतं. डिक्शनरीमध्ये ओव्हर हा शब्द फक्त तुमच्यासाठीच आहे. या भाऊच्या धक्क्यावर आता मी बंदोबस्त करणार आहे. हा शो फक्त 3 महिन्यांपुरता आहे. लोक इथे करिअर घडवायला येतात. तुम्ही काय संपवायला आलात आहात का? तुमचा ओव्हर कॉन्फिडन्स तुम्हाला नडणार आहे. रितेश भाऊ पुढे म्हणाले, तुम्ही नाटकी आहात, तुम्ही ढोंगी आहात. लोकांना सगळं दिसतंय. तुम्ही मेलो ड्रामा करतात. सगळे कॅमेरे स्वतःकडे वळवण्याचा प्रयत्न करता. पॅडीची मागितलेली माफी मनापासून होती का? एवढं असूनही पॅडी भाऊंनी मोठ्या मनानं तुम्हाला माफ केला. जान्हवी, तुम्ही मोठ्या कलाकारांसह छोट्या कलाकारांचाही अपमान करताय. कलाकार छोटा असो किंवा मोठा असो, तो कलाकारच असतो. खोटं वागण्याला एक लिमिट असतं. आम्हाला असं वाटतं जान्हवी जे करते ते सगळं नाटक आहे. या घरातील सगळ्यात खोटारडी व्यक्ती म्हणजे जान्हवी. हे सगळं फुटेज आणि क्रेडिटसाठी तुम्ही करताय. करिअर घडवायला किती मेहनत घ्यावी लागते. लोकांचं प्रेम मिळवण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. तुमचा उर्मटपणा इथे बंद होणार आहे. आज नंतर माझ्या भाऊच्या धक्क्यावर तुम्हाला स्थान नाही. तुम्हाला शिक्षा झालीच पाहिजे. मी तुम्हाला तुमची जागा दाखवतो, असंही रितेश देशमुखनं म्हटलं.